निराधार मुलांचं घर जाळलं होतं. गावच्या राजूरकर पाटलांनी घर जाळलं, त्याला मारलं आणि 15-20 दिवसांनी आमच्याकडे आला. तो आल्यानंतर त्याला कळलं की आमच्याकडे भांडण आलंय म्हणून. तर गावाच्या बाहेर 6 सर्ण रचले. तुम्ही जे मला फुलं दिले तसे त्यांनी 6 सर्ण रचले. आमचे गावात जर प्रवेश केला तर एकावर नाव टाकलं एकनाथ आवाड, दुसऱ्यावर नाव टाकलं सखाराम वाघमारे, तिसऱ्यावर तुकाराम वाघमारे, चौथ्यावर सुभाष गायकवाड, असे 6 सरणावर 6 जणांची नावं टाकली आमची. आणि गावात प्रवेश केला तर त्यांना या सरणात टाकून जाळायचा असा त्यांचा निर्णय. मला वाटतं एका गावात सर्ण रचले आणि एका ठिकाणी विद्यापीठात एक पुष्पगुच्छ देण्याची संधी आली. मला वाटतं ते सर्ण रचून त्या सरणाला इजवण्याचं काम आम्ही केलं आणि त्या आंबेडकरी विचाराच्या ताकदीनं केलं, म्हणून आम्हाला आज या विद्यापीठामध्ये येऊन भाषण देण्याची संधी मिळत आहे. त्या ठिकाणी सगळं गाव गेलं सर. ते गवई, पी.जी. गवईंचे चिरंजीव, त्यांचं नाव मला आठवलं, गवई नावाचे कलेक्टर होते नांदेडला. सगळं गाव गेलं आणि म्हणले यांच्यावर बंदी घाला, हे गावात कसे येतील. पण आम्ही आधीच सांगितलं होतं तुम्ही काय जाळता, तुमच्या जाळण्याचं सरण तर आम्ही रचणारे माणसं, आम्ही सरण रचतो, तुमचे लाकडं आम्ही वाहतो, पण जिवंतपणे आमचं सरण तुम्ही रचलं, आमचे लाकडं वाहिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. उलट काम झालं ना, लाकडं व्हायचं काम आमचं, पण त्यांनीच आमच्या सरणाचे लाकडं वाहिले. म्हणून एक आत्मबलिदान परिषद लावली तिथं आम्ही. तुम्ही काय जाळता, आम्ही जळायला तयार आहोत. त्या गावात 25,000 लोक जमले. आमचं सरण जाळलं नाही सर. त्या गावातल्या लोकांनी 25,000 लोक जमल्यानंतर गावातल्या लोकांनी गाव सोडलं. गायीची विष्ठा पूर्ण पाण्यात कालवली होती. पूर्ण पोलिसांनी पाण्याची व्यवस्था केली आणि त्या गावात परिषद झाली. साधारणतः 25,000 लोकांनी तो निषेध व्यक्त केला आणि आम्ही 2 वेळेस त्याला जिल्हा परिषदला अजिबात निवडून येऊ दिले नाही. अजिबात नाही, प्रत्येक वेळेस पाडलं 2 वेळेस. तिसऱ्या वेळेस आला आणि म्हणला माझ्या परिषदेचं आणि त्या अन्यायाचं मला फलित मिळालं, यावेळेस मला निवडून द्या मला. आणि तुम्ही तर आंबेडकरी माणसं आहेत, तुम्ही माफ करताल. आम्ही तिसऱ्या वेळेस त्याला निवडून दिले साहेब. आणि अन्याय करणाऱ्याला सुद्धा माफ करणे हे खरं आंबेडकरी विचाराचं चळवळीचं काम आहे. अन्याय करणाऱ्याला सुद्धा माफ करायचं, मन मोठं ठेवणं, विचार मोठा असणं, आपली कृती मोठी असणं, हे काम करत असताना गायरनाच्या प्रश्नावर संघर्ष आहे. त्या पुस्तकात एक नोंद आहे सर, रेडे काटायचे रेडे.